Audio Jungle. पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रासाठी कार्यालय व औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी जागा भाडेतत्वाने घेण्यात यंदाचे वर्ष विक्रम ठरवण्याचा अंदाज मालमत्ता क्षेत्रातील सल्लागार संस्था CBRI इंडियाने वर्तविला आहे। पुण्यातील कार्यालयीन जागा भाडेतत्वावर घेण्याचे व्यवहार चालू वर्षात 70 लाख चौरस फुटावर जाण्याची शक्यता असून हा गेल्या 6 वर्षातील उच्चांक ठरेल असेही नमूद करण्यात आले आहे। CBRI इंडियाच्या अहवालानुसार पुण्यातील भाडेतत्वावरील कार्यालयाचे क्षेत्र 2024 मध्ये 70 लाख चौरस फुटापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। सध्या पुणे ही भारतातील 6वी सर्वात मोठी कार्यालयीन बाजारपेठ आहे। गेल्या वर्षी पुण्यात भाडेतत्वावरील कार्यालयीन जागेचे क्षेत्र 63 लाख चौरस फूट होते। विशेषतः शहरांच्या औंध, बाणेर व विमाननगर अशा परिसरात कार्यालयीन जागांना अधिक मागणी आहे। या प्रत्येक परिसरात प्रत्येकी सुमारे 15 लाख चौरस फूट भाडेतत्वावरील कार्यालयाच्या जागा आहेत। प्रेस्टीज व सलारपुरिया यासारख्या कंपन्या आणि मॅपल ट्री सारख्या गुंतवणूकदार संस्थांनी या बाजारपेठेत प्रवेश केल्याने तिचा अधिक विस्तार होत आहे। पुण्यातील तंत्रकुशल मनुष्यबळ आणि स्पर्धात्मक बांधकाम क्षेत्र बाजारपेठ हे प्रमुख घटक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी फायद्याचे ठरले आहेत। यामुळे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, विप्रो आणि ॲक्सेंच्युअर अशा कंपन्यांनी पुण्यात कार्यालय स्थापन केली। या मोठ्या कंपन्यांच्या उपस्थितीमुळे पुण्यातील मालमत्ता क्षेत्राच्या वाढीला गती मिळत आहे। सातत्यपूर्ण पायाभूत विकास प्रकल्पामुळेही या क्षेत्राला बळकटी मिळत आहे। चालू वर्षाच्या पहिल्या 6 माहीत भाडेतत्वावरील कार्यालयीन जागांची मागणी स्थिर राहण्याचा तर दुसऱ्या 6 माहीत त्यात तेजी येण्याचा अंदाज आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे। सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट, शॉप, ओपन प्लॉट, रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका।